जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज श्रावण सोमवारच्या पूजेचा आम्ही ब्लॉग बनवलेला आहे। पाहू शकता तुम्ही वैशालीने काय काय तयारी केलेली आहे। बेलपत्र, पूजेचे ताट आणि आता रांगोळी काढण्यात येत आहे। अतिशय चांगल्या प्रकारे अशी तयारी चालू आहे वैशालीची। डबल एकदा करायली का? नाही नाही, बघा मित्रांनो कशी सजावट करत आहे। रांगोळी काढलेली आहे आता पाटाच्या बाजूला, त्याच्यामध्ये कलर वगैरे भरायचा आहे आता तिला। त्यानंतर थोड्याच वेळात ती पूजेला सुरुवात करेल। वैशाली काय झालं? बेल व्हायचं हो का? बरं बरं, बाकीची तयारी झाली आहे ना? रांगोळीमध्ये कलर भरत आहे। श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी पूजा मांडण्यात येते। प्रत्येक स्त्रिया अतिशय भक्तिभावाने पूजा करतात। सकाळी महादेव मंदिरला जाऊन आली वैशाली, त्यानंतर ही घरातली पूजा मांडत आहे। पाहू शकता दीप प्रज्वलन केलेलं आहे वैशालीने, सुगंधित अशा अगरबत्ती वगैरे लावून आता पूजेला सुरुवात होणारच आहे। बेलाचे वगैरे महादेवाला भस्म वगैरे लावून महादेवाला भस्म वगैरे खूप आवडतं। बेलाचे पान अशा प्रकारे पूजा करण्यात येते श्रावण महिन्यात। आता काय बेल व्हायचं का वैशाली? आता 108 असतात ना बेलचे पानं, एक करून बेलाचे 108 बेलपत्र। तीन याचं असं बेलाचं पान असतं आणि ते महादेवाच्या पिंडीवर ठेवण्यात येतं। सगळा डमरू वाजवत आहे, वाजव ना जोरात वाजव। 108 बेलपत्र वाहिलेले आहेत महादेवाच्या पिंडीवर। त्यानंतर आता लगेचच आरतीला सुरुवात होईल। स्वराज बघा कसा वाजवत आहे। डमरू आणलेला आहे, आरतीची तयारी करत आहे वैशाली। फुलवात वगैरे लावत आहे। हे आरतीचं ताट, स्वराज तयारच आहे डमरू वगैरे घेऊन। वैशाली आता लगेच आरतीला सुरुवात होईल का? बरं बरं, आता आरती पेटवत आहे वैशाली। आता आरतीला सुरुवात झालेली आहे। अर्था विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कल्पा देवाची, सर्वांगी सुंदर होती शेंदुराची।
ओके